नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, जिल्हा परिषद योजना 2024साठी एक महत्त्वपूर्ण योजना घेऊन आले. ती म्हणजे शिलाई मशीन योजना. आता शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. आता हा फॉर्म कोणत्या जिल्ह्यांसाठी सुरू झालेले आहेत, अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कागदपत्रासंबंधीची संपूर्ण माहितीसुद्धा बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सन 2024-25 वर्षामध्ये जिल्हा परिषद 20% उपकरणाअंतर्गत मागासवर्गीयांना महिलांना या ठिकाणी पिको फॉल मशीन पुरवणे योजनेकरता या ठिकाणी भरावयाचा अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजेच आता शिलाई मशीन योजनेचा जो फॉर्म आहे तो फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी या ठिकाणी सुरू झालेले आहे. इतर जिल्ह्यांचा जसं या ठिकाणी सुरू होईल त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येतील. सदर योजना अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी असणार आहे. तर या ठिकाणी अर्जामध्ये प्रति माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मार्फत गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि त्या ठिकाणी खाली या ठिकाणी टाकायचा विषय तुमचा जो असेल तो असेल 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद 20% उपकरणाअंतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरवणे योजनेअंतर्गत पिको फॉल मशीन पुरवण्याकरता या ठिकाणी अर्ज करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण विषय असणार आहे. आता या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, तालुका या ठिकाणी टाकायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अर्ज सादर करते की जिल्हा परिषद 20% उपकरणाअंतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरवणे या योजनेचा लाभ मिळण्याकरिता गटविकास अधिकारी पंचायत समिती जी तुमची पंचायत समिती असेल त्यामार्फत अर्ज सादर करत असून त्यासंबंधीचे आवश्यक माहिती खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं या ठिकाणी टाकायचं. जसे की या ठिकाणी लाभार्थी महिलांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर, पत्ता, जात कोणती आहे त्या महिलांचं, अर्जदार दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचा सदस्य आहे का असेल तर या ठिकाणी आहे यावर टिक करायचे. सन 2023-24चे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपर्यंत असणे गरजेचे असणार आहे. तुमचं जेवढं उत्पन्न आहे या ठिकाणी टाकायचं आहे. सक्षम अधिकारी, प्राधिकारी, तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. जसे की या ठिकाणी तुम्ही उत्पन्न किती आहे ते टाकला तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा या ठिकाणी जोडावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल. ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला, सोय घोषणापत्र या ठिकाणी सोबत जोडला आहे का तो या ठिकाणी जोडायचं आहे. जर ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासींचा दाखला नसेल तर तुम्ही सोय घोषणापत्र म्हणजे एक रहिवासीचा सोय घोषणापत्र मिळतो आणि त्यावर स्वतःची स्वाक्षरी करायची आणि या ठिकाणी तो जोडून टाकायचा आहे. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास या ठिकाणी त्यासंबंधीचा ग्रामसेवक यांचा दाखला जोडायचा आहे. जर घेतलेला असेल तर या ठिकाणी नाही करा, घेतलेला असेल तर या ठिकाणी त्यासंबंधीचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. आता या ठिकाणी शिवणकाम करत असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडायचा आहे. लाभधारक महिला गरजू पात्र असल्याबाबतचा संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला जोडायचा आहे आणि लाभार्थी महिलेस लाभ देण्याबाबत ग्रामसेवेत सभेत या ठिकाणी केलेला ठराव क्रमांक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडावं लागणार आहे. लाभार्थ्यांच्या राष्ट्रीय बँकेचा आधार नंबर, ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यांचा या ठिकाणी तपशील द्यायचे. जसे की खाते क्रमांक असेल, बँकेचं नाव असेल, IFSC कोड असेल, या बाबी तुम्हाला भरून द्यावायची आहे. त्यानंतर खाली बघितलं आपण की पंचायत समिती अर्ज सादर केले म्हणजे प्रकरण मंजूर झाले असे नाही. तर मंजुरीची संपूर्ण अधिकार जे आहेत माननीय समाज कल्याण समिती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आहे आणि दिनांक 5 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयानुसार प्रकरण मंजुरीनंतर वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून या ठिकाणी जे आहेत पंचायत समितीस लेखी कळवण्यात येईल आणि त्यानुसार वस्तू खरेदीच्या अटी आणि शर्तीमध्ये नुसार या ठिकाणी वस्तू खरेदी केल्यानंतरच मला बँक खात्यामध्ये जे आहेत वस्तूची निश्चित केलेली रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. म्हणजे अगोदर तुमचं अर्ज मंजूर होईल, त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन घ्यायची आहे. शिलाई मशीन घेतल्यानंतर शिलाई मशीनचं बिल जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि बिल दिल्यानंतर तुम्हाला जो आहे जेवढी बिल आहे त्या शिलाई मशीनची तेवढी रक्कम जी आहे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. अर्जदारांची या ठिकाणी स्वाक्षरी जोडायची आहे. आता यासोबत जोडावयाचे कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला जे आहेत शिवणकाम करत असल्याचा दाखला जोडायचा आहे, सक्षम अधिकाऱ्यांचा जातींचा दाखला,
तहसीलदार यांच्याकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याबाबतचा दाखला, ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुम्ही स्वतः सोय घोषणापत्र रहिवासी प्रमाणपत्र जोडू शकता। यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला आणि कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला, ग्रामसभेतील योजनांचा लाभ देण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावांची नक्कल प्रत या ठिकाणी घ्यावायची आहे, आधार कार्डची प्रत, राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुकची प्रत, लाभधारक गरजू आणि पात्र असल्याबाबतचा संबंधित ग्रामसेवकांचा या ठिकाणी दाखला जोडावायचा आहे। आता गट विकास अधिकारी पंचायत समिती यांची शिफारस पत्र, आता हा शिफारस पत्र या ठिकाणी असेल ज्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, राहणार टाकायचे, पोस्ट ऑफिस या ठिकाणी जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर यांनी जिल्हा परिषद 20% उपकरणांतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरवणे याकरता योजनेचा प्रस्ताव आणि कार्यालयात या ठिकाणी दाखल केला असून प्रस्तावाची छाननी केली असता अर्ज परिपूर्ण असून सदर योजनेसाठी सदर महिला लाभार्थी आवश्यक कागदपत्रांच्या या ठिकाणी अनुषंगाने पात्र आहे आणि उपरोक्त आवश्यक सर्व कागदपत्रे लाभार्थी महिलेने प्रस्तावासोबत दाखल केलेली असल्याने सदर लाभार्थी महिलेच्या अर्जाच्या ठिकाणी मंजुरीस्तव या कार्यालयाकडून शिफारस करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी जोडायचं आहे। या ठिकाणी कार्यक्षम कर्मचारी पंचायत समिती, त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, समाज कल्याण या ठिकाणी स्वाक्षरी करतील आणि तुमचं या ठिकाणी अर्ज मंजूर करतील। या ठिकाणी लाभ न घेतल्याबाबतचा दाखला जो आहे तो ग्रामसेवकाकडून घ्यायचा, हा दाखला भरायचा ज्यामध्ये तुमचं नाव असेल, राहणार असेल, तालुका असेल, छत्रपती संभाजीनगर तुमचा जिल्हा असेल आणि या ठिकाणचा तुम्हाला ग्रामसेवकांची सही आणि स्वाक्षरी असेल तो घेऊन टाकायचं आहे। त्यानंतर शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा या ठिकाणी दाखला घ्यायचा आहे, तो सोय घोषणापत्र सुद्धा या ठिकाणी असू शकतो। आता या ठिकाणी जे आहेत प्रमाणित करण्यात येते की श्री जे आहे तुमचं या ठिकाणी नाव असेल, त्याचबरोबर राहणार असेल, तालुका असेल, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून ते स्वतः आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य शासकीय आणि निमशासकीय सेवेत नाहीत करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे। तर या ठिकाणी जे आहेत ग्रामसेवकांची स्वाक्षरी घेऊ शकता किंवा लाभार्थ्यांची सही किंवा अंगठा या ठिकाणी घेऊ शकता। सोयी घोषणापत्र सुद्धा तुम्ही याला बनवू शकता। फक्त या ठिकाणी सोयी घोषणापत्रावर या ठिकाणी क्लिक करा, या ठिकाणी टिक मार्क करा आणि या ठिकाणी जे आहे तुमची सही आणि सही करून टाकायची आहे। त्यानंतर बघितलं तर लाभधारक गरजू आणि पात्र असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा या ठिकाणी दाखला घ्यावायचा आहे, तो ग्रामपंचायत तुम्हाला देईल। या फक्त माहिती भरून घ्यायची आणि ग्रामसेवकाकडून या ठिकाणी सही आणि स्वाक्षरी घेऊन टाकायचे, शिक्का सुद्धा घ्यायचे आहे। शिवणकाम करत असल्याबाबतचा ग्रामसेवका यांच्याकडून दाखला आणि यावर सुद्धा ग्रामसेवकांची सही आणि शिक्का घ्यावायचा आहे। तर अशा प्रकारे हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे या ठिकाणी दाखल करायचं आहे किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही दाखल करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला मागील 3 महिन्यापूर्वीचा जो मला फोटो असेल तो किंवा नवीन फोटो काढून तुम्ही या ठिकाणी चिटकवायचं आहे आणि फोटोवर ग्रामसेवकाची सही आणि शिक्का सुद्धा तुम्हाला घ्यावायचं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी हा संपूर्ण फॉर्म भरून द्यायचा आहे। आता फॉर्मची प्रिंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आणि इतर जिल्ह्यांची जशी माहिती येईल त्याप्रमाणे आपण जे आहे तुम्हाला शिवणकाम म्हणजे सिलाई मशीन बाबतची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येतील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।